मित्रांनो, कधी कधी आपल्याला एकाच व्यक्तीची एवढी आठवण येऊ लागते की समजत नाही काय करावं. त्याची आठवण आपल्याला एवढी बेचैन करते की आपल्याला कोणतंच कामात मन लागत नाही, न काही करण्याचं मन करत नाही. सकाळी उठल्यावर पण त्यांचीच आठवण आणि झोपताना पण त्यांचीच आठवण. मित्रांनो, तुमच्यासोबत पण असंच घडत असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण ऐकाच, कारण या व्हिडिओमधून मी तुम्हाला आज खरं कारण काय ते सांगणार आहे. का तुम्ही एकाच व्यक्तीच्या आठवणीत तडपत आहात आणि का तुम्हाला त्याचीच आठवण सारखी सारखी येते. चला सुरुवात करूया. हे कारण जाणून घेऊया, नक्कीच तुम्ही खुश होणार. नंबर 1, सकाळी उठल्यावर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची आठवण येते, तेव्हा त्या व्यक्तीने तुमची मनापासून आठवण काढलेली असते, म्हणून युनिवर्स त्यांच्या आठवणी तुमच्यापर्यंत पाठवत असतो. मित्रांनो, या आठवणींच्या खेळात तुम्ही जेवढे तडपत आहात, समोरचा व्यक्ती पण तुमच्यासाठी तेवढाच तडपत असतो. नंबर 2, सायकोलॉजीनुसार एखाद्या व्यक्तीची आठवण तुम्हाला सारखी सारखी येत असेल, त्या आठवणीमुळे तुमचं कोणत्याही कामावरती मन लागत नसेल, तेव्हा समजून जा त्यांच्या मनात तुम्ही आहात. त्या व्यक्ती तुम्हाला मिळवण्यासाठी बेचैन आहे. नंबर 3, जेव्हा तुम्हाला कोणी धोका देतं तेव्हा तुमच्या दिमागात विचार करण्याच्या क्षमतेवर याचा वाईट प्रभाव पडतो. तुमचं दिमाग शोक अवस्था फील करतं, जे एखाद्याच्या मृत्यूच्या 20 दिवस अगोदर फील होतं त्याप्रमाणे. ह्यापासून वाचण्यासाठी तुमचं हृदय मजबूत बनवा. लक्षात ठेवा, कोणा एकाच्या सोडून जाण्याने तुमचं मन थांबणार नाही, तुमचं आयुष्य थांबणार नाही. तुम्ही कोणत्याही व्यक्तीसाठी तुमचं आयुष्य खराब करू नका, कारण हे जीवन खूप अनमोल आहे. मित्रांनो, या दुनियात लाखो मुलं मुली आहेत. माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच की तुम्हाला समजलं असेल. नंबर 4, मनोविज्ञान सांगतं, जेव्हा तुमचं मन अचानक खुश होतं आणि लगेच उदास होतं, जसं की आता तुम्ही आनंदी आहात आणि त्यानंतर लगेच तुम्ही उदास होता, जसं एखाद्याने तुमचं मन तोडलं असेल, त्याचा अर्थ तुम्हाला कोणी ना कोणी मिस करतंय. तुम्ही कोणाला तरी हवे आहात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते. आणि हो, व्हिडिओ असं सपोर्ट करत राहा ही तुम्हाला विनंती करते.